मगच स्वाध्याय चालू करायचं. आमचं चालू असेल तर त्या शिकायचं. सिद्धं सुद्धं प्रणमियं सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय. जय बोलो परम पूज्य चारुक्य चक्रवर्ती समाधी सम्राटाचार्य शांती सागरजी महाराज की जय. जय बोलो प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय. जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेशा सुंदर सागरजी महाराज की जय. जय बोलो परम पूज्य मंगलेश बोलो वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागरजी महाराज की जय. कालचा आपला विषय चालला होता की शास्त्राच्या प्रारंभी मंगलाचरण करतात. आता मी विचारलं त्याला फक्त हात वर करायचा, ज्याला सांगेल त्यानेच बोलायचं. सगळ्यांनी बसून बोलायचं नाही आणि मध्ये मध्ये प्रॉम्प्टिंग करायची नाही. शास्त्राच्या प्रारंभी मंगलाचरण करण्याचा उद्देश काय आहे? कोण सांगा? हात वर करा. कोण कोण बघायचं नाही, सांगायचं. तुम्ही सांगा. शास्त्राचे निर्विघ्न समाप्ती, नास्तिकतेचा परिहार, बरोबर. तुम्ही प्रॉम्प्टिंग करायची नाही. जे प्रॉम्प्टिंग करतात त्यांना दंड बसला, दान द्यावं लागतं. आणि उपकार स्मरण, उपकाराचं स्मरण करण्यासाठी हे मुख्य तरी 3 सांगायचे, 4 सांगायचे मुख्य. निर्विघ्न ग्रंथाची समाप्ती, नास्तिकतेचा परिहार, शिष्टाचाराचं पालन आणि उपकाराचं स्मरण आणि पुण्यप्राप्ती, शिष्याला ज्ञान पावणं इत्यादी अनेक आहेत उद्देश. त्यापैकी 4 तरी मुख्य आहेत. या निमित्तानं शास्त्राच्या सुरुवातीला मंगलाचरण केलं जातं. दुसरं सांगितलं, मंगल शब्दाचे 2 अर्थ केले होते. पहिला अर्थ फक्त सांगायचा. मंगल ते मंगल शब्दाचा अर्थ सांगा. काय सांगितलं? पहिला मग आधी गल. मग म्हणजे सगळ्यांना सांगायचं. मल तुम्ही सांगा. म्हणजे मल आणि जे पापात दूर करते म्हणजे त्याला ते दूर करतं, नाश करतं, त्याला मंगल म्हणतात. जे जे आपल्या पापाचा, आपल्या मलाचा नाश करतं ते मंगल. मग मल किती प्रकारचं सांगितलं होता? पाठीमध्ये तुम्ही बोलू नका. तुम्ही सांगत नाही. तुम्हीच नाही. 10 लाख साडे सगळ्यांनी बोलायचं. मी इकडं बोलले. बाह्यमल आणि अंतरंगमल. बाह्यमल कशाला म्हटलं? सगळ्यांनी बोलायचं नाही. त्यांनी सांगा. बाह्यमल. द्रव्यमल, अभ्यंतर मलाचे किती भेद दिले पाठीमागं सांगा. आता तुम्ही सांगत होता ते. द्रव्यमल कशाला म्हटलं? 8 कर्म. कोणते 8 कर्म? ज्ञानावरणातले 8 कर्म. आणि दुसरा भावमल सांगितला. भावमल कशाला म्हटलं? आता सांगायचं. सगळे प्रमाद इत्यादी विभाव हे काय? भावमल आहे. मग यामधला शरीराला लागलेला जो बाह्यमल जो आहे त्याच्या नाश करण्याचा तर काही संबंध नाही. परंतु जो अंतरंग मल आहे त्याला नाश करणार हे मंगल आहे. म्हणजे मंगल कोण आहे सांगितलं तर काय? मंगल कोण आहे? 4 मंगल आहे. अर्यंत, सिद्ध, साधू आणि वितराग.
जिनवाणी पण मंगल आहे. गुरु साधूमध्ये गुरु आलेच मंगल आहे. आणि निश्चयाला कोण मंगल आहे? आपला खरं आपलं मन दूर करणारा आपला आत्माच आहे. आपलं मन स्वच्छ करणारे दुसरे कोण नाही. दुसरे काय करतील? आपल्याला मन आहे हे सांगतील फक्त. आपण बघतो की साडीवर काहीतरी मन लागला, बघा तुमच्या साडीला काहीतरी घाण लागले, काहीतरी मन लागलंय, चिकन लागलंय, सांगतात. धुतय कोण? आपण स्वयंपाक धुतो ना. तसं इथं ह्या आत्म्याला लागलेले मन कोणते आहे त्याचं ज्ञान गुरु करून देतात आपल्याला. परंतु गुरु आपलं मन धुणार आहे की आपण स्वतः धुवावं लागणार आहे? आपला मन आपल्याला स्वतः धुवावं लागणार आहे. दुसरं किती आम्ही सांगतो तुम्ही कशाही करू नका एवढंच सांगणार, पण कशाही करणार नाही कोण? आपण स्वयं. म्हणजे ह्या मिथ्यात्वाचा नाश करणं, कशाचा नाश करणं, ह्याचं कारण आपला आत्माच आहे. म्हणून वास्तविक मंगल कोण आहे? आपला आत्मा. आणि त्यामध्ये पण शुद्ध आत्मा जो आहे तो आपल्या ह्या कषायांचा, मिथ्यात्वाचा, अज्ञानाचा सगळ्याचा नाश करणारा आपला आत्माच आहे. मग कधी आत्मा आपला नाश मलाचा नाश करेल? आत्मा तर आहेच आता, मग तो नाश करतोय का? मग त्या आत्म्याला ज्यावेळेला आपण जाणू आणि त्या शुद्ध आत्म्याचा आश्रय घेऊ तर तो शुद्ध आत्मा काय करेल? आपलं मन दूर करेल. पाण्याच्या द्वारे मन धुवून निघतं. पाणी ठेवलंय मन पण आहे, कपडे घाण पडले आपोआप पाणी ते धुवून काढते का? पाणी हे मन दूर करण्याचं कारण आहे. परंतु जोपर्यंत त्या पाण्याचा आपण वापर करणार नाही, त्या मनाला धुण्याचा प्रयत्न करणार नाही, पुरुषार्थ करणार नाही, तोपर्यंत ते मन दूर होऊ शकणार नक्की. सगळं प्रॅक्टिकल आहे ना. साबण ठेवलेला आहे, सगळं काय आहे, परंतु ते जिथं मल आहे तिथं टाकून पाणी टाकून त्याला धुण्याचा आपण जर तेवढा प्रयत्न केला नाही, पुरुषार्थ केला तर कपडे स्वच्छ होतात का? आपोआप नाही. तसं इथं सुद्धा आपल्याला लागलेला जो कशारूपी मल आहे तो दूर काढण्यासाठी आत्मा कारण आहे. म्हणून तो आत्मा मंगल आहे. आत्मा आपल्या कशारूपी मलाला दूर करणार आहे. परंतु आत्मा पण आहेच की आता, मग का दूर करत नाही? तर त्या आत्म्याचा वापर केला नाही आपण. आत्मा आहे जवळ आपल्या आणि तो सदैव शुद्ध आहे, निर्मल आहे, स्वच्छ आहे. परंतु कधी आपण आपल्या उपयोगामध्ये, ज्ञानामध्ये हा ही चैतन्य स्वरूपी आत्मा आहे असं त्याला जाणलंच नाही. मग तो कसं मजदूर करणार? तुला पाण्याचा उपयोगच केला नाही तर पाणी मजदूर करेल का? तसा आत्म्याचा वापरच केला नाही तर, जे कधी त्याचा अवलंबनच घेतला नाही त्या आत्म्याचं, तर तो आपला मजदूर करू शकणार नाही. म्हणून इथे सांगते की आचार्य की मंगल कोण आहे? पंचपरमेष्ठी मंगल आहे. आणि दुसरं कोण सांगितलं? शुद्ध आत्मारू पंचगुरु जगमे सर्व दो. आपला शुद्ध आत्मा आणि पंचपरमेष्ठी हे काय आहेत? वास्तविक आपले मंगल आहेत, लोकोत्तम आहे, शरणभूत आहे. म्हणून इथं लक्षात घ्यायचं की मंगल शब्द म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं वाच्य पकडता येईल. प्रत्येक शब्दाचं वाच्य काय हे सतत आपण जाणून घ्यायला पाहिजे. मंगल शब्द म्हटल्याबरोबर काय लक्षात यायला पाहिजे आपल्याला? पंचपरमेष्ठी आणि आपला शुद्ध आत्मा हे त्याचे वाच्य लक्षात यायला पाहिजे. मग या ठिकाणी मंगल शब्दाचा अर्थ आपण बघितला होता का? जो मलाला नष्ट करतो, मलाला दूर करतो, तो मंगल, ते मंगल. असं आपल्या भाव मलाला दूर करणारे हे पंचपरमेष्ठी आणि शुद्ध आत्मा आहे. मग सांगितलं की दुसरा काय सांगितलं आपण? दुसरा अर्थ मंगल शब्दाचा काय सांगितलं होता? सगळ्यांनी बोलून घ्यायचं. तुम्ही सांगा, समीची मम्मी सांगा. नाती मंगल. मग सुखात कोण प्राप्त करून देते? मुलगा, सून, मुलगी. कोणी कोणी सुख दिलं सांगा तुम्हाला? पती कोणी दिलं सुख? मग हा निर्णय करायचा आपण. सुख
देणारा कोण आहे? तर एक सुखाचा मार्ग दाखवणारे कोण आहे? पंचपरमेष्ठी. आणि खरं सुख देणारा कोण आहे? तर आपला आत्मा. तो सुखाची खाण आहे, सुखाला भरलेला आहे. म्हणून वास्तविक सुख स्वरूप जी वस्तू असते तीच आपल्याला सुख देते. तुम्हाला समजा कोणता तरी पदार्थ गोड करायचा आहे, तर मी कोणती वस्तू टाकताय त्याच्यामध्ये? खीर करायची आहे, शिरा करायचा, तर ते कसं काय टाकलं तुम्ही? ज्यामध्ये गोडी आहे तो पदार्थ घातला तरच काय होणार? वस्तू गोड होणार. म्हणजे गोड ज्याच्यामध्ये आहे स्वभाव त्यातूनच गोड येते, गोडपणा येतो. तसंच सुख कुठून येणार? कुठून येणार? नाही, आमचं म्हणतोय तर आत्म्यातून. पण तो बाहेर गेले की सुख कुठे शोधतो? बाहेरच परपदार्थामध्ये. मुलांना असं केलं नाही म्हणून मी दुःखी आहे, तो जर चांगलं वागला तर मला का दुःख होणार? मी सुखी होणार. मी म्हणत तसं सून ऐकत नाही म्हणून मी दुःखी आहे. हे सगळे सुखाचे आपण कारण म्हणजे तिथून सुख सारखं शोधतोय आपण, परंतु तिथून आपल्याला कधी सुख मिळणार नाही. ती सुखमय वस्तू नाही, ती मंगल वस्तू नाही. मंग म्हणजे सुखाला म्हणजे देणारा असा आपला शुद्ध आत्मा आहे. आणि त्या सुखाचा मार्ग दाखवणारे कोण आहे? पंचपरमेष्ठी आहेत. म्हणून ते सुद्धा सुख देणारे आहेत असं व्यवहारानं म्हटलं जातं. म्हणून हे शब्दांचा अर्थ समजून मंगल म्हटलं की लगेच आपला आत्मा दिसायला पाहिजे. कोण आहे? माझा शुद्ध आत्मा मंगल आहे. दौलामध्ये ह्या मंगल शब्दाचा अर्थ जवळजवळ 50-60 पानापर्यंत असेल. आता मी स्वतः बघितलं नाही, परंतु भरपूर पानापर्यंत ह्या मंगल शब्दाचा खुलासा केलेला आहे. आता जर मी मंगल शब्द तुम्हाला शिकवायचं म्हटलं तर 2 महिने पाहिजे, परंतु आपण थोडक्यात लक्षात घेऊया. तर माझी अशी सवय की एका विषयामध्ये खूप विषय घालायची माझी सवय आहे. तर मूळ विषय आपला राहून जाईल, जीव कारण राहील ते मंगलच होईल फक्त. तर ते सगळ्याचं सार लक्षात घ्या. आत्मा अनादि अनंत मंगल आहे असे सिद्ध केले. खूप प्रश्नोत्तर करून तिथं मिथ्या दृष्टी असला तरी सुद्धा तो मंगल आहे. द्रव्य मंगल यापेक्षा त्याला मंगल म्हटलेलं आहे. आणि पंचपरमेष्ठी हे जे आहे ते भाव मंगल म्हणजे त्या मंगल पर्याय रूपानं परिणत झालेले आहेत. पर्याय रूपाच्या पेक्षा त्यांना भाव मंगल म्हटलेलं आहे. तर ह्या मंगल शब्दाचे आता पुढं 6 अर्थ केले आपण ते बघणार आहोत आज. इथं पण लिहिले 6 भेद केले. नाम मंगल, स्थापना मंगल, द्रव्य मंगल, क्षेत्र मंगल, काल मंगल आणि भाव मंगल. तुमचं नाव किती वेळा ते बघा. कोणते पण आपण नवीन विषय शिकायचं म्हटलं तर त्या विषयाचे निक्षेप केला जातो. तत्वसूत्रामध्ये पण तुम्ही शिकताय नाम, स्थापना, द्रव्य, भाव. म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ होतात, तसं एका मंगल शब्दाचे पण अनेक अर्थ होतात. तर कमीत कमी 4 निक्षेप केले जातात, परंतु अनेक सुद्धा निक्षेप होतात. त्या शब्दाचे जेवढे अर्थ होतात तेवढे त्याचे निक्षेप म्हटले जातात. तर इथं 6 पेक्षा त्याचा निक्षेप केलेला आहे त्या मंगल शब्दाचा. तर त्यातलं पहिलं काय आहे? नाम मंगल. कशाला म्हणायचं नाम मंगल? तर इथे सांगितलं की अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय आणि साधूंचं जे नाव आहे, नमो अर्यंतान आपण नाव घेतो, नमो सिद्धान, नमो ऐर्यानम, हे काय आहे? नाम. किंवा कुठल्या एका व्यक्तीचं आपण मंगल नाव ठेवतो, हे नाम मंगल आहे. कोण आहे ते? नाम मंगल. आता भाव मंगल होणार आहे दीक्षा घेतल्यावर. नाम मंगल, कुणाचं पण मंगल नाव ठेवलं की ते नाम मंगल. आणि इथं आचार्य सांगितले की हे जे अनंत सिद्ध हे नाव आहे सुद्धा नाम मंगल आहे. जे 24 तीर्थंकरांचे नाव आहे ते सगळे काय आहे? नाम मंगल आहे. जे वास्तविक पूर्वी बघा नाव म्हणजे नाव ठेवणं. एखादे व्यवहार चालण्यासाठी आपण कुणाचं पण जे नाव ठेवतो त्याला काय म्हणतात? नाम मंगल. व्यवहार चालण्यासाठी त्याच्यामध्ये गुण असतील नसतील त्याची अपेक्षा केली जात नाही, परंतु आई वडील आधी ज्याला नाव देतात ते नाम मंगल आहे.
व तुम्ही काय देताय मुलांचं नाव? आता कुठल्या तीर्थंकरांचं नाव कोण ठेवते का? पूर्वीची सगळ्यांची नावं बघा, मंगल नाव ठेवायचे. म्हणजे आदिनाथ, पहिला मुलगा झाला की आदिनाथ, अजितनाथ, शांतीनाथ, किती नाव आहेत बघ पूर्वीच्या लोकांची. कुंतुनाथ, मल्लीनाथ, नेमिनाथ, पार्श्वनाथ, महावीर अशी नावं ठेवायची. कारण का त्यांचं नाव घेतलं तर आपल्याला थोडे भगवंतांची तर आठवण होईल. आणि शुभ नाव आहे, मंगल आहे, म्हणून तशी नाव शोधायचे. परंतु आता ती सगळी जुनी फॅशन झाली आम्हाला. तसलं काय आपल्याला नाव नको. खूप सुंदर त्याच्या अर्थ आहे सगळ्या शब्दांची, पूर्वीच्या नावं जे आहेत ते. आता त्याला आपण जुनी फॅशन म्हणून सोडून देतो. आणि कुठलं पण आता कसलं पण ते इंग्लिश नाव, कुठलं तरी दुसऱ्या देशातल्या शब्दांची नावं, अशी नावं ठेवतो. परंतु ही नावं ठेवायची. पेपर आपण सांगितलं जिने सहस्रनाम म्हणत होतो आपण त्यावेळेला, 1000 नावं आहेत तिथं भगवंतांची. त्यातले आपण शोधायची एखादं आणि त्यातलं चांगलं नाव ठेवायचं की ज्याचा अर्थ बोध होईल आपल्याला. अशा प्रकारचं चांगलं नाव ठेवलं की आपल्याला स्वतः घेताना तर बरं वाटतंय. तर काय सांगितलं, नाममंगल हे पंचपरमेष्ठींचं जे नाव आहे, शुद्ध आत्मा, हे सुद्धा काय आहे? नाममंगल आहे, शुभ नाव आहे ते. तो शब्द सुद्धा मंगल आहे, शुद्ध आत्मा हा शब्द सुद्धा. दुसरं सांगितलं स्थापना मंगल. स्थापना मंगल कशाला म्हटलं की कृत्रिम नाममंगल लिहिला का तुम्ही? अरे तुमच्या नोट्स मध्ये पण आहे, नोट्स असेल तर बघा, त्यात लिहिलेलं आहे, त्या 23 पानावरच आहे. कोणाकडे PDF असेल तर त्याच्यामध्ये पण आहे. अरिहंत सिद्धांच्या रूपात साधूंचे नाव हे काय आहे? नाममंगल आहे. तुमचं स्थापना मंगल सांगितलं की आपण पाषाणाच्या किंवा धातूच्या प्रतिमेमध्ये हे भगवान आहेत अशी काय करतो, त्यामध्ये स्थापना करतो. तर ते स्थापना मंगल आहे. हे साक्षात भगवान नाहीये, परंतु त्या भगवंतांची जी प्रतिकृती आहे त्यामध्ये त्यांची आपण काय केली तिथं ते आहेत. जसं आपण घरामध्ये आईच्या वडिलांचा फोटो लावतो आणि काय म्हणतो, हे आमची आई आहे, हे आमचे वडील आहेत. ते आहे का आई तुमची? त्या आईची प्रतिकृती आहे, त्यामध्ये त्या आईची स्थापना केली, आपण वडिलांची स्थापना केली. तसं इथं मूर्तीमध्ये, प्रतिमेमध्ये हे महावीर भगवान आहे, म्हणजे पंचपरमेश्वरींची कुठली पण मूर्ती असेल तर त्यामध्ये त्यांची स्थापना करणं. तसं कृत्रिम तसंच अकृत्रिम, जे अकृत्रिम चैत्यालय, नंदीश्वर, द्वीप, पंचमेरू, त्यामध्ये कोणी स्थापना म्हणजे पंचकलाने केलेली नाहीये त्याची, परंतु बुद्धीने आपण हे भगवान आहेत. त्या अकृत्रिम चैत्यालयाचं दर्शन करत असताना सुद्धा आपल्या बुद्धीमध्ये काय आहे? हे भगवान आहेत असं बुद्धीने त्यांच्यामध्ये भगवंतांची काय केलेली आहे? आपण स्थापना केलेली आहे. त्याची स्थापना करायची गरज नाहीये. आणि स्थापना निक्षेप हा वास्तविक बुद्धीमध्येच असतो. जोपर्यंत त्या पाषाणामध्ये आपण हे बुद्धीमध्ये घेत नाही की हे भगवान आहेत, त्यावेळेला पंचकला नाही झाल्यानंतर आपण लगेच काय बदल झाला त्याच्यामध्ये? एक तर संस्कार झाले त्याच्यावर, त्या पाषाणावर मंत्राचे वगैरे, आणि त्याच्यामध्ये आपण लगेच बुद्धीमध्ये घेतलं की हे कोण आहे? हे भगवान आहे. तर काय झालं? ते स्थापना मंगल म्हणायचं त्याला. कृत्रिम आणि अकृत्रिम चिन्हबिंबाची स्थापना केली त्यामध्ये. ते चिन्हबिंब हे स्थापना मंगल आहे. तर तिसरं सांगितलं की द्रव्य मंगल. द्रव्य मंगल काय आहे? तर इथं थोडक्यात घेतलंय आणि बाकीच्या शास्त्रामध्ये किंवा कर्मकांड आणि इत्यादी ग्रंथांमध्ये ह्या द्रव्य मंगलाचं स्वरूप सांगितलं. त्याचं थोडंसं विस्तार करून सांगते तुम्हाला. तिथं सांगितलं फक्त शरीर घेतलं त्यांनी. अरिहंत आचार्य उपाध्याय साधूंचे शरीर हे काय आहे? द्रव्य मंगल आहे. ज्या वेळेला मुनी किंवा हे समाधी मरण होते त्याला जीव तर त्यामध्ये असतो का? निघून गेलेला असतो, परंतु त्यांचं शरीर तिथं पडलेलं असतं. त्या शरीराचं काय करतो आपण? मिरवणूक काढतो, त्याला विमानात बसवतो, मग त्याची पूजा करतो, त्याची आपण स्तुती करतो आणि नमस्कार वगैरे पण करतात.
तर हे कशासाठी का केलं तर त्यांचं ते शरीर सुद्धा त्या आत्मा त्याच्यामध्ये निवास करत होता तो पवित्र आत्मा म्हणून त्या शरीराला सुद्धा काय म्हटलेलं आहे पूज्य मानलेलं आहे ते सुद्धा द्रव्य मंगल आहे आता जिवंत असताना सुद्धा आहे आणि मेल्यावर सुद्धा ते शरीर जोपर्यंत जाळत नाही तोपर्यंत त्या शरीराचं सुद्धा पूजा केली जाते म्हणून सांगितलं अत्यंत तर त्या द्रव्य मंगलाचे अनेक भेद आहेत त्यापैकी हा एक भेद आहे त्यात थोडं काय सांगते तुम्हाला आगम आणि महागम द्रव्य मंगलाचे दोन भेद केले आगम आणि नो आगम पहिला लिहित्याचं तिकडे सांगितलं चांगलं न्यायिक शरीर भावी आणि तद व्यतिरिक्त दिसते का अक्षर द्रव्य मंगलाचे दोन भेद केले आगम आणि नो आगम पुन्हा नो आगमाचे तीन भेद केले न्यायिक शरीर भावी आणि तद व्यतिरिक्त आणि या न्यायिक शरीराचे पुन्हा भेद केले भूत भावी आणि वर्तमान एकदम पडलं त्याचं काय काम नाही काय सांगितलं द्रव्य मंगलाचे दोन भेद केले आगम आणि नो आगम म्हणजे आगम मंगल आणि नो आगम मंगल आगम मंगल कशाला म्हणायचं त्याच्यामध्ये तर मंगल विषयक शास्त्र म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मंगलचा अर्थ लिहिलेला आहे मंगल विषय प्ररूपणा केलेली आहे त्या शास्त्राला जो जाणतो जो जीव परंतु आता त्या शास्त्रामध्ये त्याचा उपयोग नाही म्हणजे जसं आता तुम्हाला जीवकांचं ज्ञान होतंय आता तर तुम्ही स्वतः जीवकान शिकताय आणि आता घरी गेला जीवकांचा उपयोग आहे काय दुसऱ्याकडे उपयोग आहे परंतु तुम्हाला जीवकांचं ज्ञान झालं की तुम्हाला काय म्हणणार आगम जीवकांड काय म्हणणार तसं आता मंगल विषय आपण जाणतोय आणि आता ज्ञान तर झालं परंतु इतर वेळेला त्याचा उपयोग नाहीये म्हणजे आपण विचार करत नाहीये त्यावेळेला काय म्हणणार तुम्हाला आगम मंगल आपण पण मंगल झालो कसे आगमाचं ज्ञान करून ज्याला ज्ञान झालं तो आगम मंगल आहे त्याचा उपयोग नसताना सुद्धा त्याला आगम मंगल म्हटले आणि नो आगमाचे तीन भेद केले म्हणजे जे आगम नाही त्याला म्हणायचं नो आगम आगम सोडून जे आहे त्याला काय म्हणायचं नो आगम मग त्याचे तीन भेद केले पुन्हा न्यायिक शरीर म्हणजे मंगल विषयक शास्त्राला जाणणाऱ्याचं जे शरीर त्या शरीराला सुद्धा काय म्हटलेलं आहे मंगल म्हटलेलं आहे कोणतं मंगल झालं ते न्यायिक शरीर न्यायिक शब्दच काय सांगतोय जाणणारा आणि त्याचं जे शरीर त्याला म्हणायचं न्यायिक शरीर नंतर सांगितलं की भावी भावी म्हणजे न्यायिक शरीराचे तीन भेद केले भूत भावी वर्तमान म्हणजे आत्ताचं त्याचं शरीर ते पण मंगल आहे पूर्वी त्यांनी सोडलेलं शरीर ते पण मंगल आहे आणि ते पुढे धारण करणारं शरीर ते सुद्धा काय आहे मंगल आहे असे त्या शरीराचे तीन भेद केले भूत शरीर म्हणजे मागचं सोडलेलं मागच्या भवातलं आत्ताच्या भवातलं शरीर आहे ते वर्तमान शरीर
पुढच्या भावात धारण करणार ते भावी शरीर. परत धारण करणार की नाही शरीर, पण आपण शरीर धारण करतच नाही जोपर्यंत मोक्षाला जात आहे तोपर्यंत. नंतर सांगितलं भावी नो आगमंगल. लक्षात आलं पहिलं न्यायिक शरीर लक्षात आलं काय सगळ्यांना? पहिल्यांदा आगमंगल लक्षात आलं काय सांगा? जाणणारा जो मंगलाला जाणतो परंतु आता ज्याचा उपयोग नाहीये, दुसरीकडे उपयोग, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? आगम द्रव्य मंगल. ज्या जाणणाऱ्याचं जे शरीर त्याला काय म्हणायचं? न्यायिक शरीर नो आगम मंगल. आता जो जीव मंगल पर्यायपणा परिणत नाहीये परंतु पुढं होणार आहे. आता जसं त्याला म्हटलं की मी मंगलताईला पुढं तुम्ही मंगल होणार, म्हणजे पुढे दीक्षा घेतली की काय होणार? ते मंगल पर्याय रूपानं परिणत होणार. मग ते आत्ताच कोण आहे? भावी नो आगम मंगल. तुम्ही पण सगळे दीक्षा घेणार ना, मग होणार की नाही पुढं? तर आत्ता म्हणायचं त्याला भावी नो आगम मंगल. झाल्यावर नाही, आत्ताच आम्ही कोण आहोत? पुढे आम्ही आर्यंत मुनी बनणार, आम्ही आर्यंत होणार, आपण भजन तर मी सिद्ध बनणार. मग कोण आहोत आपण सगळे? भावी नो आगम मंगल आत्ता आहोत सध्या. आणि ज्याला त्याला भाव मंगल होणार पुढं झाल्यावर. तिसरा भेद कोणता सांगितला? तद व्यतिरिक्त. ह्या दोन्हीला सोडून जे काही मंगल म्हटले जातात, पुण्यकर्म असेल त्याला पण आपण मंगल म्हणतो. जे शुभ आहेत ना कर्माचे भेद, पुण्यकर्माचे, ते सगळे काय होणार? कर्म आणि नो कर्म असे त्या तद व्यतिरिक्तचे दोन भेद करतात. तर त्याला तद व्यतिरिक्त म्हणजे ह्याला सोडून असणार जे मंगल किंवा नो कर्म म्हणजे काय होणार? त्याला सांगितलं आर्यंत नाही, किंवा ते शरीरमध्ये न्यायिक शरीरमध्ये नाही, अरिहंत आचार्य उपाध्याय साधूंचं शरीर उसको ले सकते हैं, उसके नो कर्म में. ये अरिहंत आचार्य उपाध्याय साधू का शरीर नो कर्म में आ सकता है. किंवा जे 8 मंगल द्रव्य म्हणतो की नाही आपण, अष्टमंगल द्रव्य जो कहते हैं वो भी तद व्यतिरिक्त में आ जाएंगे. जे आपण व्यवहाराने करतो ना, कुठलं पण कार्यक्रम करत असताना कुंभ भरून ठेवतो, तो भरलेला कुंभ हे मंगल आहे. अष्टमंगल द्रव्य ठेवताय की तुम्ही, त्याच्यामध्ये असते घोडा, हे मंगल सांगितलेलं आहे. कन्या, कुमारी कन्या, कुठलं पण काम करून घ्यायचं असेल तर त्या कुमारी कन्याकडून करून घेतो. पांढरा बैल, घोडा येते त्याच्यामध्ये, बैल येते. ते आपलं तोरण असते की तोरणद्वार, बंधनद्वार, ते पण मंगल आहे. पांढऱ्या मोहरी, हे अष्टमंगल द्रव्य, हे सगळे तद व्यतिरिक्त नो आगम मंगलामध्ये येणार. तद व्यतिरिक्त वेद आहे त्याच्यामध्ये. आता हे थोडक्यात सांगितलं, एकदा लक्षात घ्या. जेवढं तुम्हाला काय लक्षात आहे तेवढं राहील, पण ते सामान्य लक्षात घ्या. हे सारखे प्रत्येक आपलं ज्याला खबर वगैरे पुस्तक वाचतो ना, त्या प्रत्येक पुस्तकामध्ये हे भेद येतात, म्हणून तुम्हाला माहित असावं म्हणून सांगितलं. नो कर्म तद व्यतिरिक्त मध्ये येणार सगळं. हा, तद व्यतिरिक्तचे दोन भेद करायचे, कर्म आणि नो कर्म. कर्म मध्ये सगळं पुण्य प्रकृती येते, ते कर्म रूप नो कर्म मंगल होणार. ह्या दोन आहेत ना, पुन्हा तुम्हाला याचे दोन भेद करायचे, कर्म आणि नो कर्म. कर्म मध्ये कर्माच्या ज्या पुण्य प्रकृती आहेत त्या सगळ्या घ्यायच्या, ते सगळ्या कर्म मंगल आहे. कर्म नो तद व्यतिरिक्त नो आगम मंगल आहे. आणि हे बाकीचे जे सांगितलं द्रव्य, एकतर अरिहंत सिद्ध आचार्याचं शरीर किंवा हे 8 मंगल द्रव्य जे आहेत ज्याला आपण मंगल म्हणतो व्यवहाराला, ते सगळे कशामध्ये येणार? नो कर्म तद व्यतिरिक्त मध्ये येणार. कुंभ वगैरे सगळे तर द्रव्य मंगल म्हटलं त्याला. आगम म्हणजे काय? नो आगम म्हणजे आगम म्हणजे त्या ज्याच्या संबंधात ते आपण निक्षेप करतो. आता मंगला संबंधित चाललेलं आहे, तर त्या मंगल विषयक शास्त्राला जाणणारा
परंतु वर्तमानात जो उपयुक्त नाही. व्याख्या काय? असंच की त्या आगमाला जाणणारा आगमाचा ज्ञाता आहे, परंतु वर्तमानामध्ये उपयोग रहित आहे. म्हणजे त्या संबंधी उपयोग नाही, उपयोग रहित अशा जीवाला आगम द्रव्य म्हणायचं. मग आता मंगल विषय असेल तर मंगल विषय घ्यायचं, कोणतं पण शास्त्र समयसार असेल तर समयसार संबंधी घ्यायचं, ज्या संबंधित चाललं असेल त्या संबंधित त्या शास्त्राचं घ्यायचं. आपण म्हणतो हे बघा जीवगाणवाले आले किंवा हे समयसारवाले आले, हे निक्षेपणच म्हटलं जातं. नाही, आता ज्या वेळेला त्याचं वर्णन चालू असेल, आता समजा मंगलाभिषेक आपण एक भेद करतोय, आता आपण समजा दुसरा सम्यक दर्शनाविषयी भेद करतोय समजा, तर सम्यक दर्शनाचे पण हे सगळे भेद होणार. नाम सम्यक दर्शन, स्थापना सम्यक दर्शन, द्रव्य सम्यक दर्शन, असे त्याचे पण भेद होणार. मग त्यावेळेला सम्यक दर्शन विषय आगम घ्यायचा, कुठल्या जे चाललंय ना त्याच्याविषयी आगम घ्यायचा. समयसार चालला असेल, नाम समयसार, स्थापना समयसार, द्रव्य समयसार चालू असेल तर समयसार शास्त्राला जाणणारा आहे. जीवकाण संबंधी चाललं असेल, ज्याच्या संबंधी चाललं असेल ते शास्त्र घ्यायचं. आता मंगल चाललंय ना आपलं, म्हणून मंगलाच्या शास्त्राला जाणणार आहे. मंगलाचं वर्णन ज्यामध्ये केलेलं आहे त्या शास्त्राला जो जाणणारा जीव आहे, परंतु आता वर्तमानामध्ये उपयोगाला रहित आहे, त्याला म्हणायचं आगम द्रव्य मंगल. आणि नो आगम म्हणजे आगम सोडून ज्या हे सगळे त्याच्यामध्ये गर्भित येणार ना, म्हणून आगमाला सोडून जो भेद आहे त्याला नो आगम म्हणायचं. नो म्हणजे नाही, जो आगम नाही त्याला नो आगम म्हणायचं. आगमाला सोडून जो दुसरा भेद आहे तो नो आगम झाला. आणि त्यामुळे नो आगमचे भेद केले. समयसार द्रव्य घेतलं, समयसार द्रव्य सोडून मग बाकीचं ते समयसार द्रव्य नाही, समयसार शास्त्राला जाणणारा जो जीव आहे तो आता समयसार जाणत नाही. ज्ञान तर आहे त्याला समयसार विषय, परंतु आता समयसार मध्ये त्याचा उपयोग नाहीये, त्याला आगम द्रव्य समयसार म्हणायचं. आणि त्या भेदाला सोडून दुसरे जे भेद ज्याच्यामध्ये आहेत ते नो आगम म्हणायचं. आगमाचा काही संबंध नाही. आता नो आगमचं नुसतं एकाच उदाहरण आहे, त्याच्यामध्ये एक भेद येतात त्याच्यामध्ये. म्हणजे जसं तो आता त्या वर्तमान पर्यायाने परिणत नाही, पुढे होणार आहे, तो जीव पण आला ना भावी. नो आगम द्रव्य म्हणजे आता त्या मंगल पर्याय रूपाने परिणत नाही, परंतु पुढे होणार आहे, त्या जीवाला भावी नो आगम द्रव्य म्हटलं, मंगल म्हटलं. जाणणाऱ्याच्या शरीराला पण नो आगम द्रव्य म्हटलं. आणि त्याला सोडून आणखी जे काही जगामध्ये आपण ज्याला मंगल पर्यायवाचक आहेत शब्द, त्याला तद्व्यतिरिक्त मध्ये घेतात. तद्व्यतिरिक्तचे कर्मानुकर्माशी घेतले. म्हणजे एवढे आपण मंगल शब्दाचे अर्थ करतो, कोणाकोणाविषयी मंगल शब्द वापरला जातो, एवढ्या अर्थामध्ये मंगल शब्दाचा वापर केला जातो. मग ते आपण म्हणजे मंगल द्रव्य घेऊन या, मग त्याला काय करणार, कोणता अर्थ घेणार, हा नो कर्म तद्व्यतिरिक्त करून मंगल घेणार. आता आणखी म्हटलं की हे कर्म मंगल कर्म म्हटलं तर ते आपण पुण्य प्रवृत्ती घेणार त्याच्यामध्ये, किंवा हा जीवाला पुढे मुली बनणार आहे तर त्याला कुठलं भेद घेणार, हा मंगल आहे. भावी नैगमनयाना हा मंगल आहे तर तो भावी नो आगम मंगल येणार. आता सगळं सांगितलं की जसं ते जाणाऱ्याचं शरीर त्याची आपण पूजा केली तर ते त्या शरीराला कोणत्या पेक्षा मंगल म्हटलं तर ते ज्ञानेश्वरी नो आगम मंगल आहे. असे वेगवेगळे मंगल शब्दाचे अर्थ केले जातात, त्यामधला हा अर्थ घ्यायचा. म्हणजे आपण व्यवहारामध्ये सुद्धा हे वापर करतो. आता कोणी म्हटलं की समयसार सारखं वाचतात आणि ते आले म्हणजे समयसार वाले आले बघा. आता ते समयसारला जाणं नाही, परंतु आपण त्याची समयसार संज्ञा कोणत्या अपेक्षा ठेवली, आगम द्रव्य समयसारच्या अपेक्षा ठेवली. आपण हे सगळे वापर करत असतो. आता पुढे जाऊया. झालं द्रव्य म्हणजे लक्षात आलं, त्याचे अनेक प्रभेद लक्षात घ्या. एकदा आणि एकदा
तुमच्यामध्ये चर्चा करा, म्हणजे लक्षात येईल. कारण हे सारखं शास्त्रामध्ये येतं प्रत्येक ठिकाणी, आगम न आगम त्याचे भेद प्रभेद वगैरे. आता पुढे कोणतं आहे? क्षेत्रमंगल. क्षेत्रमंगल काय आहे? तर जेवढे म्हणून आर्यंताधिकांचे जन्मस्थान आहे, दीक्षास्थान आहे, केवळ ज्ञान ज्या ठिकाणी उत्पन्न झालं ते केवळ ज्ञान कल्याणकाचं स्थान आहे, निर्वाणाला ज्या ठिकाणी गेले ते निर्वाण स्थान आहे, ते सगळे क्षेत्र मंगल आहे. ते क्षेत्र सुद्धा मंगल आहे. आपण का तीर्थयात्रा करायला जातो? प्रत्येक क्षेत्राचे महात्म्य असते. ते क्षेत्र मंगल आहे की ज्या ठिकाणी त्यांनी दीक्षा घेतली, ज्या ठिकाणी निर्वाण प्राप्त केला. आता इथं बसून तसे परिणाम करा म्हटलं तर होत नाही. त्या क्षेत्रात गेल्यानंतर आपोआप परिणाम कसे होतात आपले? ते मंगलमय होतात आपोआपच. शिखरजीला गेल्यानंतर तिथं जे परिणाम होतात, तर इथं शिखरजीचे किती तुम्ही भाववंदना केली तर होतात का? तर ते क्षेत्राचं ते महात्म्य क्षेत्र मंगल आहे. म्हणून कुठेही तीर्थयात्रेला जाताना फक्त ह्या डोळ्यानं बघण्यासाठी जायचं नाही. आपलं काय ते उद्देश? सगळी ठिकाणं बघायचं. बरं बघा किती गाव करून आलो? 8 दिवसात आम्ही 25 क्षेत्रांचे दर्शन केले आणि वंदना करायला गेलो 2 तासात परत आलो आम्ही. त्याच्यामध्ये काय असेल पुन्हा हुशारकी. मला किती जणांचं मी ऐकलंय असं, म्हणजे की गेला कशाला तुम्ही? गाव बघायला गेलो, तिथल्या बिल्डिंग बघायला गेलो, ती मूर्ती किती छान आहे हे बघायला गेलो, किती आपल्या परिणामांची विशुद्धी करण्यासाठी गेलो. ते त्या क्षेत्रावर गेला असताना त्या महापुरुषांचं चरित्र, त्याचा विचार करून किंवा त्या स्थानाला स्पर्श करून माझ्या आत्म्यामध्ये कशा प्रकारची परिणती होऊ दे, त्यांच्या गुणांची प्राप्ती होऊ दे, त्यांच्यासारखी माझी पण दीक्षा घडू दे, ह्या उद्देश ठेवून जायचं क्षेत्रावर तीर्थयात्रा करायला. तीर्थयात्राचा उद्देश मनोरंजन नाही. पूर्वी बघा तीर्थयात्राचे किती महत्व होतं त्याचं. आता काय महत्वच होत नाही. विमान जाते फ्लाईट 2 तासात, आम्ही रुडाला गेलो, तिथं पोहोचलो, तिथं दर्शन केलं, लगेच बसलो, इथं उडून आलो 2 तासात 2 दिवसात. त्यामुळे पूर्वी तीर्थ शिखरजीला जायचं म्हणजे की लोक रडायचे. आता गेलेला परत येतो की नाही? बैलगाडीमध्ये सगळं सामान सगळं तयारी करून बैलगाडीतून जायचे किंवा आपल्या काय जे साधन असेल त्यानं जायचे आणि यायला 2-2 महिने लागायचे परत त्यांना. परंतु आता जरी तुम्हाला सुविधा झाली होते, परंतु निदान ज्या क्षेत्रावर आपण चाललोय त्या क्षेत्रामध्ये काय विशेषता आहे, काय घडले त्या ठिकाणी, हे समजून घेऊन जायचं तिथं. आणि मग तिथे गेल्यानंतर आपले परिणाम कसे उज्ज्वल होतात. शिखरजीला मी जेवढ्या वंदना, खूप कमी वंदना केल्या, माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जास्त केली असेल वंदना, परंतु जेवढ्या वंदना केल्या तेवढ्या भावपूर्वक म्हणजे तिथे गेला असताना प्रत्येक ठिकाणी की क्षेत्र मंगल कधी होईल ते, जर आपण त्याचा विचार केला तर ते क्षेत्र आपल्यासाठी मंगलमय आहे. तिथे गेला असताना तिथं ते ज्या ठिकाणी आपण गेलो, हे कुंतुनाथ टोक आहे, तिथं कुंतुनाथ भगवान बसून त्यांनी काय केलं? तपश्चरण केलं आणि तिथून त्यांनी मोक्ष साधला. आणि हाच ठिकाणी कुंतुनाथ आहे वर सिद्धालयामध्ये. काय गेले कुठं? गायब झाले. आहेत 24 भगवान आहेत की नाही? कुठे आहेत सगळे? सिद्धशिलेवर विराजमान आहेत, तर त्यांचा आत्मा दिसायला पाहिजे आपल्याला. इथं आहेत पार्श्वनाथ भगवान, या पार्श्वनाथ लोकांच्या वर पार्श्वनाथ प्रभू आहेत, बसलेले आहेत. कसे आहेत? आपल्या आत्मस्वरूपामध्ये. असं त्या तिथं गेल्यानंतर प्रत्येक वेळेला असं आपल्या भावामध्ये घ्यायचं आपल्या. तर त्यावेळेस एक परिणामाची शुद्ध होते. जेवढ्या पण मी यात्रा केल्या असतील, म्हणजे माझं हे मोठेपणा सांगत नाही, परंतु ते क्षेत्र कसं मंगलमय होते आपल्यासाठी हे लक्षात येते. पोंडूरमलेला गेलो, कुंद आचार्यांच्या ठिकाणी तपश्चरण केलेलं आहे. पोंडूरमले हे तामिळनाडूमधलं क्षेत्र आहे. तिथं त्यांची गुफा आहे खाली, अशी पादुका आहेत, खूप जुन्या पादुका आहेत आणि खाली गुफा आहे.
तिथे जाऊन बसल्यानंतर छान ध्यान लागलं त्या ठिकाणी की उठावंच वाटत नाही तिथून. ते तिकडे गेले होते, ते कोल्हापूरला गेले नव्हते, कुंदाद्रीला. आता परवा कर्नाटकाची ज्यावेळी यात्रा केली त्याला कुंदाद्रीवर खूप दिवसापासून इच्छा होती पण घडलंच नव्हतं. गेलो त्या ठिकाणी, बस तेवढं उठावंच वाटत नाही. 1 तास कसा निघून गेला काय सुद्धा कळत नव्हतं. आणि ते दरवाजे बंद करणारे चौकीदार आला, चला चला उठा उठा म्हणतात, चला. म्हणजे सांगायचा उद्देश काय की आपण जर एक भाव घेऊन गेलो तिथे त्या क्षेत्रावर, ते भाव की इथं कुंदकुंद आचार्य बसले असतील आणि तर त्याने ध्यान केलं असेल, या ठिकाणी त्याने संसाराधिकाचं लिखाण केलं असेल, कसं त्यावेळेला इथं पवित्रता असेल, असं भाव घेऊन त्या ठिकाणी बसलं की आपलं खूप छान परिणामांची विशुद्धी होते. असं कुठेही क्षेत्रावर जातो त्या ठिकाणी असे भाव घेऊन जायचे. म्हणून ते क्षेत्र ज्या ठिकाणी दीक्षा, केवळ ज्ञान आणि निर्वाण कल्याणी वगैरे झालेले आहे. मग आता तर आपल्याला पवित्र सिद्ध क्षेत्र सगळे माहितीच आहे, परंतु माझं असं प्रकाश चिंतन झालं, शुभचिंतन हुआ की पूरा 2.5 द्वीप क्षेत्र मुगल है. मैं पूरे लोक की अपेक्षा से देखो, पूर्ण लोकांच्या अपेक्षेनं फक्त एवढा 45 लाख योजनांचा हा जर आपण 2.5 द्वीप म्हणतो आणि त्याच्यामध्ये 2 समुद्र आहेत, असं कोणतीही जागा नाही की ज्या जागेवरनं कोणी दीक्षा घेतली नाही, जे जागेवरनं कोणी केवळ ज्ञान प्राप्त केले नाही किंवा ज्या जागेवरनं कोणी मोक्ष प्राप्त केला नाही. अशी 1 इंच सुद्धा जागा, एक परमाणूची सुद्धा जागा कुठे शिल्लक नाहीये. कारण एवढा अनंत काळ गेलेला त्या सगळ्या काळामध्ये कोणी ना कोणी तरी ह्या सगळ्या स्थानावरनं बसून दीक्षा घेतलेली आहे आणि सगळ्या स्थानावरनं केवळ ज्ञान पण प्राप्त केलं आणि मोक्षाला पण गेलेलं आहे. कारण आज सिद्धशिला जी आहे ती 45 लाख योजनाची आणि वर सिद्ध जिथं स्थित आहे ती जागा पण 45 लाख योजनाची आहे. ती पूर्ण अनंत जीवाने भरलेली आहे. कुठे एवढी सुद्धा तिथे जागा नाही सिद्ध क्षेत्रावर की जिथं सिद्ध नाही. मग पूर्ण क्षेत्रातून सिद्ध जिथून गेले तिथून सरळ जातात ना, मग तिथून गेले तरच तिथं तीच सिद्ध दिसणार. तिथून जर गेले नाही तर त्या ठिकाणी सिद्ध दिसतील का? म्हणजे त्या एका स्थानावर अनंत जीव मोक्षाला गेलेत. म्हणून आपण कशा क्षेत्र मंगलामध्ये, मंगल क्षेत्रामध्ये आहोत. म्हणजे 2.5 द्वीपाच्या बाहेर असणाऱ्या जीवांच्या पेक्षा आपण सगळे जीव कोण आहोत? भाग्यवान आहोत. हा 45 लाख योजनांचं हे क्षेत्र हे मिळणं हे सुद्धा आपलं काय आहे? सौभाग्य आहे. त्याच्या बाहेर किती आपण नरकामध्ये जन्म घेतला, तिथं क्षेत्र मंगल आहे का? तिथून कुणाला ना दीक्षा झाली ना कुणाला केवळ ज्ञान, कुणाला मोक्ष झालेला आहे ना स्वर्गातली कुठली जागा किंवा ह्याच्या बाहेरचे असंख्य द्वीप समुद्र आहे, तेथून सुद्धा कोणी मोक्षाला गेलेलं नाही. हे पुरा आपला 2.5 द्वीप असा पवित्र आहे. बघा तिथे सगळ्या ठिकाणी तुमच्या घरात सुद्धा सगळे मोक्षाला गेले, सगळे निर्वाण भूमी आहे. 2.5 द्वीप सगळे निर्वाण भूमी आहे असं आपण. आणि सांगितलं की पूर्ण लोक सुद्धा मंगल होतोय कधी? ज्या केवली समुद्घात करतात त्या केवली समुद्घाताच्या वेळेला पूर्ण लोक सुद्धा कसं आहे? क्षेत्र मंगल म्हटलेलं आहे. तर ह्यापेक्षा एक क्षेत्र मंगल सांगितलं की ज्या ज्या स्थानावरून दीक्षा, केवळ ज्ञान, मोक्ष कल्याणी प्राप्त केलं आणि त्याचं महत्व कशामुळे आहे? त्यांचा स्पर्श त्या स्थानाला झालेला आहे. म्हणून ज्याला शिखरजीला यात्रा करत असताना सांगितलं की तपस्वियांची तपोभूमी आहे, साधकांची साधना भूमी आहे, ती कण कण पवित्र आहे असे भाव ठेवून. आता काय आपण सगळे काय ते रोपवे करतात, गाडीने जातात, त्याच्यामध्ये काय परिणामाची शुद्धी होणार का? आपल्या पायाने गेल्यानंतर त्या प्रत्येक तिथल्या कणाला स्पर्श होतो आणि आपले भाव तेवढा काळ चढायला किती वेळ लागला? 4 तास. तर तेवढा काळ आपले भाव काय झाले? मला दर्शन करायचंय, मला पादुकांचं दर्शन करायचंय. तर तेवढे 4 तास आपल्या शुभामध्ये गेले. गाडीला 5 मिनिटात 10 मिनिटात गेलो, आपले काय परिणाम विशुद्ध होत नाही. म्हणून जे वंदना आहे ती वंदना त्याच पद्धतीनं आपण केली पाहिजे. जरी सोयी असल्या तरी तेवढं कष्ट करायचं आणि आपण पायीनं जायचं. जास्तीत जास्त डोलीने जावा. आम्ही डोलीने गेलो,
डोलीने गेल्यावर सुद्धा आम्ही आता परत 2 जेवण केलं त्या डोलीने केल्या, कारण तेवढं चालणं मला शक्य नव्हतं म्हणून. परंतु त्यावेळेस इतकी विशुद्धी झाली चैतन्यासाठी 2 तास डोलीत बसलो होतो ना, असं खालून वरपर्यंत जाईपर्यंत पूर्ण आपल्या समाधीच्या गाथाचे चिंतन करत आणि त्या क्षेत्राचं महात्म्य त्याचं चिंतन करत असं गेलं तर इतके परिणाम शुद्ध झाले. म्हणून बाहेर कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाही, आपल्या परिणामावर सगळं काही अवलंबून आहे. आपले परिणाम आपण विशुद्ध करायचे ठरवले तर प्रत्येक ठिकाणी ते होऊ शकतात. कसे म्हणून काय सांगितलं तर क्षेत्रमंगल. दुसरं क्षेत्रमंगल काय सांगितलं की हे जे शरीर आहे हे अवघान आहे, जेवढी त्या आत्म्यानं व्यापलेली जागा. मग मोक्षाला गेलेले जे जीव आहेत त्यांचं सगळ्यात लहान अवघान सांगितली शरीराची 3.5 हात. जे मोक्षाला गेलेल्या जीवांचं जे शरीर आता आपलं 5 फूट आहे ना, तसं हाताने मोजलं जायचं. ते हात म्हणजे काय आहे तर म्हणजे मला वाटतं काय 1.5 फुटाचं होतं ना हात. 1.5 फुटाचा हात आहे ना, 1.5 फुटाचा 24 अंगुल म्हणजे 1 हात आहे. आणि फुटाच्या पेक्षा मोजायला गेलं तर 1.5 फूट होतं. 18 इंच त्या 24 अंगुलामध्ये 18 इंच होतं. पाऊण इंचाचं 1 अंगुल होतं. तर त्या हाताने मोजले तर ती शेवटची अवघानं किती आहे, सगळ्यात लास्ट मोक्षाला गेलेले जे आहे त्यांची 3.5 हाताची अवघान असते त्या आपल्या अवसरपणे काळच्या पेक्षा. आणि सगळ्यात मोठी अवघानं सांगितली 525 धनुष्य. जे बाहुबली भगवान त्यांची अवघानं किती होती शरीराची, तर एवढ्या ह्या 525 धनुष्य जी व्याप्त शरीर आहे, ही जी जागा आहे शरीर म्हणजे ते ह्याच्यामध्ये द्रव्यमंडलमध्ये एक क्षेत्र घ्यायचं, तेवढ्या त्या आत्म्याच्या अवघानाला व्यापलेलं क्षेत्र ते सुद्धा काय आहे मंगल आहे असं सांगितलं. ते आकाश घ्यायचं त्या आणि केवढी समुद्राच्या वेळी आपले सर्व लोक आकाश हे क्षेत्र मंगल. आता पुढचं मंगलाचे क्षेत्र कालमंगल. कालमंगल मध्ये काय घ्यायचं, ते क्षेत्रमंगल मध्ये काय घेतलं पण त्या दीक्षेचं स्थान घेतलं, केवळ ज्ञानाचं स्थान, निर्वाणाचं स्थान. आता कालमंगल मध्ये त्याचा काळ घ्यायचा. ज्या दिवशी ज्या व्यक्तीला त्या जीवाने दीक्षा घेतली तो काळ सुद्धा काय आहे मंगल आहे. ज्या काळामध्ये ते मोक्षाला गेले तो काळ सुद्धा काय आहे मंगल आहे. म्हणून बघा त्या काळामध्ये आपल्या परिणामांची विशुद्धी होते. ज्या दिवशी महावीर भगवान जन्म जयंती असते भगवान महावीरांची, त्या दिवशी काय होतं आपल्याला एक वेगळेच भाव होतात की आज त्याला म्हणलं तर ते शक्य होतात तर त्या दिवशी ते तसे भाव होतात. अष्टांगिका पर्व हे सुद्धा कालमंगल आहे. त्या अष्टांगिका पर्वामध्ये जी परिणामांची विशुद्धी होते ती इतर वेळेला होत नाही. दशलक्षण पर्व आता येणार आहे. त्या दशलक्षण पर्वामध्ये जे परिणाम आपले विशुद्ध होतात ते इतर वेळेला होतात का त्या काळाला सुद्धा मंगल म्हटले. त्या काळामध्ये तशा प्रकारचे परिणाम होतात. आज भगवान महावीर मोक्षाला गेले म्हणून त्या अमावस्या दिवशी आपल्याला त्या परिणामांची विशुद्धी होते. म्हणून दीक्षा दिवस तो काय आहे कालमंगल. आजच्या दिवशी मी दीक्षा घेतली तर त्या दिवशी दीक्षा घेताना जे भाव झाले त्याचं स्मरण होत आहे आणि पुन्हा काय होते त्या परिणामांची विशुद्धी होते. म्हणून त्या लोकांचे दीक्षा दिवस सुद्धा मनवतात. मनवायचे ते दुसऱ्याच्या साठी नाही वास्तविक, त्या दिवशी आपल्याला ते स्मरण झाल्यावर आपल्या परिणामांची विशुद्धी होते. म्हणून ह्या सगळ्या काळाला स्वतः दीक्षा कल्याणिकाधिकांचा जो काळ आहे म्हणून प्रत्येक तीर्थंकरांची ज्या दिवशी दीक्षा कल्याणिक आहे, जन्म कल्याणिक आहे, मोक्ष कल्याणिक आहे त्या दिवशी त्या तीर्थंकरांची लोक पूजा करतात. तो काळ मंगल आहे. अष्टांगिकाधिक पर्वकाळ सुद्धा काळ मंगल आहे. नंतर सांगितलं भाव मंगल. शेवटचं कोणतं येतं भाव मंगल. तर द्रव्य मंगल मध्ये काय म्हटलं की तो आता मंगल पर्यंत परिणत नाही किंवा आता आगम जाणत नाही, पण उलट भाव मंगल मध्ये काय करायचं त्या पर्यायाने तो परिणत असणं. म्हणजे त्याचे पण 2 भेद करायचे. आता याचे पण 2 भाव मंगलाचे 2 भेद लिहा, आगम आणि नो आगम. द्रव्य दिले तिथेच भाव लिहा.
भावमंगल त्याचे खाली दोन भेद, एक आगम भावमंगल आणि नो आगम भावमंगल. हेच भेद भावाचे करायचे, द्रव्याचे इथे खालचे नाही घ्यायचे, फक्त वरचे दोन भाव आगम आणि नो आगम. मग त्यामध्ये आगम भाव मंगल कशाला म्हणायचं की त्या मंगल विषयक शास्त्राला जाणणार आहे आणि वर्तमानामध्ये त्यामध्ये उपयोग आहे. आता तुम्ही मंगल विषयक जाणताय, तुम्ही कोण आहात सगळेजण आगम भाव मंगल, म्हणजे आगमाच्या द्वारे सुद्धा आपण एवढं श्रेष्ठ बनू शकतो. ज्या शास्त्राला आपण जाणत असतो, ज्या वेळेला जाणतो त्यावेळेला त्या शास्त्राचे आपण भावरूप असतो. ज्याला समयसार वाचत असतो, समजा आपण समयसार वाचत असतो तर त्याला आपण कोण आहोत, भाव आगम समयसार. ज्याला आपण नियमसार वाचतो त्याला भाव आगम नियमसार. ज्याला तर जीवकांड वाचतो तर भाव आगम जीवकांड आहोत. आणि द्रव्य आगम जीवकांड कुणाला म्हणायचं, इतर वेळेला आता तुम्ही घरी गेल्यानंतर कोण होणार, द्रव्य आगम जीवकांड. आता कोण आहात, भाव आगम जीवकांड. मग कुठलं चांगलं दोन्हीपैकी, भाव आगम जीवकांड, त्याचं आपल्याला फळ मिळणार. आणि द्रव्य आगम जीवकांड पण चांगलं आहे, भले जाणलं तरी पहिल्यांदा, भले आता नंतर उपयोग नाही तरी जाणलेलं तरी आणलं तरी त्यापेक्षा सुद्धा आपल्याला ती संज्ञा प्राप्त होते. आणि दुसरं नो आगम भाव मंगल कशाला म्हणायचं की त्या मंगल पर्याय रूपानं प्रगत होणं, म्हणजे स्वतः साधू आचार्य उपाध्याय अरिहंत सिद्ध ह्या पर्याय रूपानं परिणत होणं होऊ शकतो की नाही, आपण होऊ शकतो की नाही. पंच परमेश्वर रूपानं परिणाम आपलं होऊ शकणार की नाही, होणार, होऊ शकणार. कारण आपल्या जे जे आज पंचपरमेश्वर झाले ते सगळे आपल्यासारखेच होते. जे प्रत्येक आत्मा पंचपरमेश्वरी पर्याय रूपानं परिणत होऊ शकतो, त्याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आज आचार्य ते आचार्य स्वयं त्या भावमंगल रूपानं परिणत झालेले आहे. सम्यक दृष्टी सुद्धा तिथं भावमंगल आहे, तर सम्यक दर्शन रूप मंगल पर्यायानं परिणत झालेला आहे तो. चतुर्थ गुणस्थानापासून सगळे एकापेक्षा एक देश म्हणायचे त्यांना सगळे भावमंगल आहे. पण पूर्ण भावमंगल झाले नाही, आंशिक रूपानं जेवढे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान रूपानं परिणत झाले, चातुर्थ रूपानं जेवढे एक देश परिणत झाले, पुन्हा ज्या आचार्य उपाध्याय साधू आहेत ते पूर्ण मंगल, ते पण आंशिक रूपाने. अत्यंत आणि सिद्ध हे पूर्ण मंगल रूपाने स्वतः तो जीवच आहे ना. हा जीवच परिणाम. या भाव नो आगम भाव मंगल हे फार महत्त्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं आहे सगळ्या मंगलामध्ये, नो आगम भाव मंगल. म्हणून तुम्हाला किती वेळा सांगतो शास्त्रामध्ये नो आगम भाव नमस्कार करायचा, म्हणजे त्या पर्याय रूपाने आपण परिणत व्हायचं, त्याला जाणणं रूपाने, त्या पर्याय रूपाने स्वयं म्हणून नुसतं जाणणं नाही, जाणणं म्हटलं की आगम भाव येणार आणि त्या पर्याय रूपाने आपण परिणत झालो, साधू पर्याय रूपाने परिणत झालो की कोण होणार, नो आगम भाव मंगल होणार. आणि नो आगम भाव मंगल बनण्यासाठीच मंगल शिकायचं. त्याच्यासाठी मंगल शिकायचं आपण भाव आगम नो आगम मंगल व्हायचं. आता आम्ही भावी नो आगम द्रव्य मंगल आहोत आणि पुढे भविष्यामध्ये काय होणार, भाव नो आगम मंगल होणार. तर अशा प्रकारे मंगल शब्दाचे अर्थ सांगितलेले आहेत. आपला वेळ झालेला आहे, तर ह्या 6 मंगल शब्दांचे अर्थ उद्या वाचून या, पाठ करून या. नुसतं पाठ करू नका, तोंडी त्याचा भाव लक्षात घेऊन त्या रूपाने आपल्या प्रयोगात्मक पद्धतीने करायचं. डोळे बंद करा, जाणा मंगल पर्याय रूपाने परिणत, मंगल स्वभावाने युक्त आपला आत्मा मंगलमय आहे. ही सर्व मंगलाची उत्पत्ती या आत्म्यातूनच होते. म्हणून आत्मा स्वयं मंगल स्वरूप आहे. आपल्याला सर्व
पापाचा नाश करणारा आणि खऱ्या सुखाची प्राप्ती करून देणारा हा सुखमय आत्माच मंगल आहे. जाण हा मी मंगल आहे. या शब्दाची वाच्यभूत वस्तू आहे अंतरंगामध्ये. त्या वस्तूला स्पर्श करा ज्ञानानं. ज्ञान पोचते कुठे पण. जे ज्ञान अमेरिकेत जाऊन पोचते ते ह्या जवळ असणाऱ्या आत्म्यामध्ये का जाणार नाही? या शरीरामध्येच आहे पहा आपला आत्मा. तेथे जाऊन पोचा ज्ञानाने. स्पर्श करा आपल्या ज्ञान शरीराचा. हा ज्ञान शरीरी परम मंगलमय, परम उत्तम शरण स्वरूप निज आत्मा आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप निर्मल स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो हरिहंताय नमो सिद्धाय नमो आर्यज्ञान नमो वज्राय नमो लोके सत्वसाहुनं नमो हरिहंताय नमो सिद्धाय नमो आर्यज्ञान नमो वज्राय नमो लोके सत्वसाहुनं नमो हरिहंताय नमो सिद्धाय नमो आर्यज्ञान नमो वज्राय नमो लोके सत्वसाहुनं ज्ञान से